वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज. ओके, तर पहा की आपण आज पाहणार आहोत. तर वी स्टार्ट द पेपर नंबर 3, दॅट इज द जेनेटिक्स. ओके, जो जेनेटिक्सचा पेपर आहे तो आपण याच्यामध्ये स्टार्ट करूया. तर याचा सिलेबस काय आहे, कुठले टॉपिक्स असणार आहेत आणि त्याच्यामधले सब टॉपिक्स कुठले कुठले आहेत ते डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेले आहे. ओके, त्याच्यामधला जो पहिलं युनिट आहे ते पहिलं युनिट आपण त्याच्यामध्ये स्टार्ट करत आहोत. ओके, तर त्याच्या अगोदर तर आपल्याला याच्यामध्ये बघूया व्हॉट इज मीन्स बाय द जेनेटिक्स. आता जेनेटिक्स म्हणजे काय? तर जेनेटिक्स म्हणजे इट इज द फिनॉमिना ऑर द मेकॅनिझम इन व्हिच देअर इज ट्रान्सफर ऑफ द कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे जर एखादे कुठले पॅरेंट्स आहेत, ते पॅरेंट्स काय करतात, त्यांचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर त्यांच्या पुढच्या पिढीला, म्हणजे त्यांचे जे काही ऑफस्प्रिंग्स असतील त्या ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर केले जातात. ओके, आता ह्याच्यामध्ये पहा की नाव इट इज नोन ॲज द इनहेरिटन्स. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पहा, त्याला इनहेरिटन्स म्हटलं जातं. आता त्या इनहेरिटन्समध्ये ओके, जर समजा फॉर एक्झाम्पल दॅट इज द पॅरेंट, हे पॅरेंट्स आहे. ओके, तर ते पॅरेंटचे जे काही कॅरेक्टर्स असतील ते कॅरेक्टर्स काय केले जातात, त्यांच्या ऑफस्प्रिंग्सला ट्रान्सफर केले जातात. म्हणजे आता जे पॅरेंट्स आहेत आणि ऑफस्प्रिंग्स आहेत ते कसे दिसतात, पहा, सेम दिसतात. फॉर एक्झाम्पल देर इज द डॉग. जर डॉग असेल तर इट इज ऑलवेज प्रोड्यूस द पप्स. ओके, फॉर एक्झाम्पल देर इज द कॅट, इट इज ऑलवेज प्रोड्यूस द किटन्स. ओके, तर त्यानंतर याच्यामध्ये जर ह्युमन बिईंग्स असतील तर इट इज ऑलवेज प्रोड्यूस द डॉटर अँड सन्स. ओके, तिथं डॉटर अँड सन्स प्रोड्यूस होतात. आता याच्यामध्ये पहा, इथे येणारे पप्स असतील किंवा किटन असतील किंवा डॉटर आणि सन्स असतील, त्यांच्याकडे असणारे जे कॅरेक्टर्स आहेत ते कोणाकडून आले, तर ते त्यांच्या ऑफस्प्रिंग्सकडून आले, सॉरी त्यांच्या पॅरेंट्सकडून आले. बरोबर. आता याच्यामध्ये पहा ना, दिस मेकॅनिझम और दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज द इनहेरिटन्स. ओके, आता जेनेटिक्समध्ये दोन टर्म इन्व्हॉल्व आहेत. एक म्हणजे देर इज द इनहेरिटन्स आणि दुसरा आहे ते म्हणजे व्हेरिएशन. ओके, आता नॉर्मली आपल्यामध्ये पहा, जे डॉटर आणि सन्स आहेत किंवा याच्यामध्ये ब्रदर आणि सिस्टर बघितलं आहे किंवा ब्रदर असतील किंवा सिस्टर असतील किंवा यांच्यामध्ये पहा जे काही कॅरेक्टर्स आहे ते सगळे कॅरेक्टर एकसारखे नाही आहे. ओके, सिस्टर आणि ब्रदर जर बघितले आपण, एक बहीण आणि भाऊ असेल तर त्या दोघांचे कॅरेक्टर काय एकसारखे नसतात किंवा ब्रदर जरी असतील ते दिसायला काय एकसारखे नसतात. त्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स असू शकतो. ओके, त्याचबरोबर आता ह्या डायग्राममध्ये बघा तुम्ही, इथे एक कॅट आहे. ओके, त्या कॅटचे हे किटन्स आहेत. ओके, त्या किटन्समध्ये जर तुम्ही बघितले किंवा त्यानंतर हा पहा, त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर थोडेसे वेगळे आहेत. ओके, म्हणजे तयार होणारे जे काही ऑफस्प्रिंग्स असतील त्या ऑफस्प्रिंगमध्ये असणारे कॅरेक्टर्स आणि पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगचे कॅरेक्टर दीज आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर नाही आहे. त्याच्यामध्ये थोडाफार काहीतरी डिफरन्स आहे. इट इज नोन ॲज द व्हेरिएशन. ओके, त्याला व्हेरिएशन म्हटलं जातं. नाव द स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हे बायोलॉजीच्या ज्या ब्रांचमध्ये स्टडी केलं जातं इट इज नोन ॲज द जेनेटिक्स. ओके, त्याला जेनेटिक्स म्हटलं जातं. आता आपण ह्याच्यामध्ये बघूया द जेनेटिक्स इज द स्टडी अँड अंडरस्टँडिंग ऑफ द फिनॉमिना अँड प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. आता हेरिडिटी म्हणजे काय, इनहेरिटन्स, की जे काही कॅरेक्टर्स हे पॅरेंट्समध्ये आहेत ते कॅरेक्टर त्यांच्या ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर करणं आणि तयार होणारे जे ऑफस्प्रिंग्स आहेत त्यांच्यामध्ये देर इज नो सिमिलॅरिटी. ओके, तिथं काही सिमिलॅरिटी, ज्या एक्झॅक्टली सिमिलॅरिटी नाही आहे, सिमिलॅरिटी असते. ओके, पण थोड्या प्रमाणामध्ये किंवा एक्झॅक्टली सिमिलर त्याच्यामध्ये नसतात. इट इज नोन ॲज द व्हेरिएशन. ओके, त्यानंतर द टर्म जेनेटिक्स. आता जे जेनेटिक्स हा जो वर्ड आहे इट इज द लॅटिन वर्ड आणि जेनेसिस मीन्स ऑर्गनायझेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना एकत्रित करणारा जो घटक आहे त्याला जेनेसिस म्हटलं जातं. आणि त्या जेनेसिसपासून देर इज अराइज द जेनेटिक वर्ड. आणि हा जो जेनेटिक वर्ड आहे
The genetic word, it is firstly given by the scientist William Batson. ओके, सर विल्यम बॅटसन यांनी पहिल्यांदा 1906 साली तो जेनेटिक्स हा वर्ड हा बायोलॉजीमध्ये इंट्रोड्यूस केला. ओके, याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टिव्ह पार्ट बघूया की द जेनेटिक्समध्ये इट इज टर्म जी आहे इट इज गिवन बाय द विल्यम बॅटसन. त्यानंतर जेनेटिक्स कलेक्टिव्हली स्टडी ऑफ हेरिडिटी आणि व्हेरिएशन या दोन टर्मचा त्याच्यामध्ये स्टडी केला जातो. ना व्हॉट इज मीन्स बाय हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग्स. ओके, आपण मगाशी बघितलं कॅटचे जे कॅरेक्टर आहे त्यांच्या किटनला, डॉगचे कॅरेक्टर आहे त्यांच्या पप्सना ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर ह्युमन बिईंगमध्ये जे काही पॅरेंट्स आहेत त्यांचे कॅरेक्टर्स हे त्यांच्या ऑफस्प्रिंग्सना म्हणजे त्यांचे डॉटर आणि सन्सना ट्रान्सफर केले जातात. ते ट्रान्सफर करण्याचं जे मेकॅनिझम आहे इट इज नोन ॲज द हेरिडिटी किंवा त्याला इनहेरिटन्स म्हटलं जातं. त्यानंतर व्हेरिएशन, इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज हॅव सम डिफरन्स. ओके, एका स्पीसीजचे जे ऑफस्प्रिंग्स असतील ओके तर त्यांच्यामध्ये जर बघितलं तर एकसारखे नाही आहेत, त्यांच्यामध्ये थोडाफार काहीतरी डिफरन्स आपल्याला दिसतो. नाव इट इज नोन ॲज द व्हेरिएशन, त्याला व्हेरिएशन म्हटलं जातं. आता जे जेनेटिक्स आहे त्या जेनेटिक्समध्ये वेगवेगळे सायंटिस्टसुद्धा इन्व्हॉल्व आहेत. आता त्याच्यामध्ये पहा, सगळ्यात पहिला सायंटिस्ट आहे तो म्हणजे इट इज मेंडल, ग्रिगर जॉन मेंडल. आता मेंडलनी इट इज फर्स्टली स्टार्टेड द जेनेटिक्स, म्हणजे जेनेटिक्सचा जो स्टडी होता तो जेनेटिक्सचा स्टडी मेंडलनी पहिल्यांदा स्टार्ट केला. म्हणून दिस मेंडल इट इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. त्यानंतर विल्यम बॅटसन इट इज फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हटलं जातं. त्यानंतर मॉर्गन इट इज नोन ॲज फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स. ओके, आता जेनेटिक्समधल्या ज्या नवीन नवीन कन्सेप्ट आहेत लाईक द लिंकेज असेल, सेक्स लिंकेज असेल, क्रॉसिंग ओव्हर, त्यानंतर क्रिसक्रॉस इनहेरिटन्स, लिंकेज, ओके, अशा ज्या काही वेगवेगळ्या नवीन कन्सेप्ट ज्या आहेत त्या एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून त्या बायोलॉजीमध्ये इंट्रोड्यूस करण्याचं काम हे मॉर्गननी केलं. म्हणून मॉर्गनला फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स म्हटलं जातं. ओके, त्यानंतर द गॅरोड इट इज फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स अँड बायोलॉजिकल जेनेटिक्स म्हटलं जातं. कारण गॉगर डिस्कवर्ड फर्स्ट दी ह्युमन मेटाबॉलिक डिसऑर्डर विच इज नोन ॲज द अल्कॅप्टोन्युरिया किंवा त्याला ब्लॅक युरिन डिसीज म्हटलं जातं. तर गॅरोड यांनी काय केलेलं आहे की जर समजा आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक जे काही कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर इट इज डिटरमाइंड बाय द जीन्स, आणि जीन्स कुठे असतात? क्रोमोझोमवरती. ओके, आता प्रत्येक बॉडीचं फंक्शनिंग करण्याचं काम हे प्रोटीन करतात. ओके, आणि ते प्रोटीन कुठे असतात? त्याचा जो कोड आहे तो कोड जर आपण बघितला DNA वरती असतो. ओके, म्हणजे एका स्पेसिफिक जीनमध्ये त्या जीनपासून प्रोटीन तयार होतात. आता जर समजा एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनचा जो जीन आहे तो जीन जर DNA वरती खराब झाला किंवा क्रोमोझोमवरती नाहीसा झाला, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर तिथं काय होऊ शकतं? ते प्रोटीन नाही तयार होणार. ते प्रोटीन नाही तयार झालं, त्याच्या ज्या रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये असणार आहे त्या नाही तयार होणार. त्या नाही झाल्या तर तिथं वेगवेगळा डिसीज होऊ शकतो. ओके, तर पहिल्यांदा गॅरोड ह्यांनी ह्युमन बिईंगमध्ये देर इज द वन जीन, एक जीन आहे की त्याला फिनल अलेनाईनचा जीन जो आहे. ओके, फिनल अलेनाईनचा जीन आहे तो जीन फिनल अलेनाईन हायड्रॉक्सिलेस नावाचा एक एन्झाईम आहे. ओके, ते एन्झाईम हे आपल्या बॉडीमध्ये उपयोगाचं आहे मेटाबॉलिझमसाठी, अमिनो ॲसिडच्या मेटाबॉलिझम म्हणजे प्रोटीन जे आहे त्या प्रोटीनच्या मेटाबॉलिझमसाठी. ओके, जर समजा त्याचा जर जीन हा डिफेक्ट झाला म्हणजे ते क्रोमोझोमवरचा, तर तिथं एक डिसीज होतो त्याला अल्कॅप्टोन्युरिया किंवा ब्लॅक युरिन डिसीज म्हटलं जातं. अल्कॅप्टोन्युरिया का म्हटलं जातं? किंवा किटून बॉडीज जे आहेत त्या युरिनमध्ये यायला लागतात म्हणून त्याला अल्कॅप्टोन्युरिया म्हटलेलं आहे. ते पहिल्यांदा इट इज डिस्कवर्ड बाय द गॅरोड. इट इज ड्यू टू द चेंज इन द जीनमध्ये एक चेंज झालेला म्हणून. ओके, म्हणून त्याला फादर ऑफ ह्युमन जेनेटिक्स किंवा बायोकेमिकल जेनेटिक्स म्हटलं जातं. ही ऑल्सो गिव्स द वन कन्सेप्ट, वन म्युटंट जीन, वन मेटाबॉलिक ब्लॉक. ओके, आता पहा मेटाबॉलिझम म्हणजे का की आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स. ओके, बॉडीमध्ये आपल्या बघितलं भरपूर रिॲक्शन्स होत असतात. तुम्ही 12वीला वगैरे बघितलेलं असेल पहा, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत आणि त्या रिॲक्शनमध्ये देर इज प्रोड्यूस द
हाय अमाऊंट ऑफ एनर्जी अँड धिस एनर्जी इट इज यूज्ड फॉर दी डेव्हलपमेंट, ग्रोथ, मेटाबॉलिझम. ओके, त्यानंतर टिश्यू रिपेअर, म्हणजे बॉडीची पूर्ण जी ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, त्यासाठी ती वापरली जाते. ओके, आता जर समजा एखादा जीन आहे, तो जीन जर ब्लॉक झाला, नाहीसा झाला, तर त्याचे तयार होणारे प्रोटीन नाहीसे होतील आणि तिथं काय होईल, डिसीज कॉज होईल. ओके, इट इज नोन ॲज वन म्युटंट जीन, वन मेटाबॉलिक ब्लॉक म्हटलं जातं, किंवा एखादी मेटाबॉलिक रिॲक्शन ही होणार नाही का, कारण प्रत्येक मेटाबॉलिक रिॲक्शन होण्यासाठी देर इज रिक्वायर द एन्झाईम्स. ओके, आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स लागतात. एन्झाईम्स म्हणजे आपल्याला माहीत असते, इट इज बायो कॅटालिस्ट विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. जसं केमिस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये कॅटॅलिस्ट असतात पहा, केमिकल कॅटॅलिस्ट, ते रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत नाही, पण रिॲक्शनचा रेट वाढवतं. तसंच आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक रिॲक्शन करण्यासाठी तिथं एन्झाईम्स आहेत. काही एन्झाईम्स म्हणजे काय, काही प्रोटीन आहेत. ओके, आणि ते प्रोटीन जर असतील तर तिथं आपल्या बॉडीमधल्या ज्या रिॲक्शन्स आहेत, बायोकेमिकल रिॲक्शन, त्या होतात. ओके, आता जर समजा एखादं प्रोटीन नाही तयार झालं तर तिथं काय होणार, मेटाबॉलिझम व्यवस्थित होणार नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, वन म्युटंट जीन, वन मेटाबॉलिक ब्लॉक म्हटलेला आहे. ओके, त्यानंतर व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स मीन्स द डिफरन्स ऑफ फिजिबल कॅरेक्टर बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स ऑर बिटवीन द ऑफस्प्रिंग्स ऑफ द सेम पॅरेंट. ओके, आता ह्या डायग्राममध्ये बघा, देर इज द वन कॅट. ओके, हे कॅट आहे, त्या कॅटचे हे किटन्स आहेत. त्या किटन्समध्ये जे काही पॅरेंट आहे त्याच्यामध्ये, त्या पॅरेंटसारखे दिसणारे हे आहे. ओके, हे पॅरेंटसारखे दिसतात. ओके, हे सुद्धा पॅरेंटसारखा दिसतो, पण हा जर आपण बघितला तर तो वेगळा आहे, तो पॅरेंटसारखा नाही आहे, त्याचे कॅरेक्टर्स हे वेगळे आहेत, म्हणजे व्हिजिबल कॅरेक्टर्स. आता व्हेरिएशन म्हणजे का, की द डिफरन्स बिटवीन फिजिकल कॅरेक्टर बिटवीन द पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग. पॅरेंट आणि त्याचे ऑफस्प्रिंग ह्याच्यामध्ये काही सेम कॅरेक्टर आहेत का, नाही आहे, त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. आणि त्याचबरोबर बिटवीन द ऑफस्प्रिंग, आता हे सगळे 5 किटन्स पहा, त्या 5ही किटन्सचे कॅरेक्टर हे एकसारखे नाही आहेत, त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे. नाव इट इज नोन ॲज द व्हेरिएशन. ओके, त्याला व्हेरिएशन म्हटलं जातं ना. आता जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्टडी करता येतं. ओके, आता याच्यामध्ये पहा की ना द व्हेरिएशन हे कशामध्ये असू शकतं. इट इज अपियर्स इन ऑफस्प्रिंग ऑर सिबलिंग टू. आता हे कशामुळं होऊ शकतं, इट इज ड्यू टू द क्रॉसिंग ओव्हर असेल किंवा रिकॉम्बिनेशन, किंवा क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, की जे काही फादर असेल आणि मदर असेल, ह्या दोघांचे जे क्रोमोझोम्स आहेत, ते दोघांचे क्रोमोझोम एकमेकामध्ये मिक्स होतात, क्रॉस होतात, की जेणेकरून पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगचे कॅरेक्टर हे एकमेकामध्ये मिक्स केले जातात. त्यामुळं तिथं नवीन कॅरेक्टर तयार होत असेल. आता हे व्हेरिएशन जे आहे ते व्हेरिएशनचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या टाईपनी करता येतं. त्याच्यामध्ये 2 बेसिक क्रायटेरिया वापरले जातात. एक म्हणजे बेसिस ऑफ दी क्लासिफिकेशन इम्पॅक्ट, म्हणजे जर जे व्हेरिएशन आहे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगमधला जो चेंज आहे, तो चेंज हा युजफुल आहे का, म्हणजे तो उपयोगाचा आहे का, किंवा हा न्यूट्रल आहे की किंवा त्याचा काहीही उपयोग त्या ऑर्गॅनिझमला होत नाही, किंवा हार्मफुल आहे, किंवा त्याच्यामुळं त्याला धोका होऊ शकतो, किंवा सेल अफेक्टेड, जर्मिनल सेल किंवा सोमॅटिक सेल्स. सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडीच्या सेल्स. ओके, आणि जर्मिनल सेल्स म्हणजे ज्या गॅमेट्स प्रोड्यूस करतात, स्पर्म आणि एग तयार करणारे जे सेल्स आहेत, त्याच्यावरती त्याचा काही इफेक्ट होतो का, किंवा कॉन्स्टिट्यूशन, फिनोटायपिक, जिनोटायपिक. ओके, जर समजा एखादं कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर हे कशामुळे तयार, त्याचा इफेक्ट जो आहे तो फिनोटायपिक आहे का, म्हणजे एक्सटर्नल बॉडी कॅरेक्टर, बाहेरून दिसणारे कॅरेक्टर फक्त चेंज आहे का, जेनोटाईप म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूट. ओके, त्या ऑर्गॅनिझमचा असणारं जेनेटिक कॉन्स्टिट्यूट म्हणजे क्रोमोझोम्स, म्हणजे जो DNA आहे तो DNA त्याच्यामध्ये चेंज झाला आहे का. ओके, की ज्याच्यामुळे जर व्हेरिएशन तयार होत असेल तर त्या जिनोटायपिक व्हेरिएशन म्हटलं जातं. जर बाहेरून फक्त दिसणारे कॅरेक्टर, ओके, फॉर एक्झाम्पल कलर असेल, ओके, बॉडीचा कलर असेल पहा, ओके, किंवा हेअरचा पॅटर्न असेल, ओके, त्यानंतर आईजचा शेप असेल, साईज असेल, ओके, तर ह्याच्यावरून जर इट इज नोन ॲज द फिनोटाईप म्हणजे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर चेंज झालेत का. त्यानंतर डिग्री, कंटिन्युअस किंवा डिस्कंटिन्यू. आता व्हेरिएशन जे आहे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगमध्ये किंवा
ऑफस्प्रिंगमध्ये असणारं ते कंटिन्युअस म्हणजे थ्रू आउट द लाईफ आहे का थोड्या काळापुरता आहे. ओके, त्यानंतर ट्रेट अफेक्टेड. आता ह्याच्यामध्ये जो काही डिफरन्स तयार झालेला आहे तो डिफरन्स हा त्या ऑर्गॅनिझमच्या मॉर्फॉलॉजीवरती म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या कॅरेक्टरवरती इफेक्ट करतो का फिजिओलॉजीवरती इफेक्ट करतो का त्याचं सायटॉलॉजी किंवा बिहेवियर, त्याचं जे बिहेवियर आहे त्या बिहेवियरवरती इफेक्ट करतो. त्यानंतर पार्ट्स. ओके, त्यानंतर टाईप ऑफ व्हेरिएशन हे 2 टाईपचं आहे. ॲक्च्युअली हे व्हेरिएशन हे कशामध्ये झालेलं आहे. ओके, जर समजा सोमॅटिक व्हेरिएशन आणि जर्मिनल व्हेरिएशन म्हणजे इफ द व्हेरिएशन ॲपियर्स आफ्टर दी बर्थ ऑर इट इज ॲपियर्स इन अ बॉडी सेल्स म्हणजे बॉडीचे जे कॅरेक्टर्स आहेत, बॉडीच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये जर व्हेरिएशन होत असेल किंवा डिफरन्स जर दाखवत असेल आणि तो डिफरन्स हा आफ्टर दी बर्थ असेल, बर्थनंतर जर असेल तर त्याला सोमॅटिक व्हेरिएशन म्हटलं जातं. ओके, फ्रॉम ड्यू टू. आता हे कशामुळं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ओके, बाहेरचे असणारे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. फॉर एक्झाम्पल जर समजा एखादा पॅरेंट आहेत आणि त्या पॅरेंट्सना 2 चाइल्ड आहेत. ओके, आता एक चाइल्ड जे आहे त्याला जर आपण अमेरिकेमध्ये ठेवलं आणि एक चाइल्ड आहे त्याला आफ्रिकेमध्ये ठेवलं तर काय होईल. आफ्रिकेमधलं जे चाइल्ड आहे ते थोडंसं काळं होईल. ओके, काळं का होणार आहे कारण त्याचा कलर जो आहे तो ब्लॅक होईल. का बिकॉज द टेम्परेचर म्हणजे तिथं असणारं टेम्परेचर असेल किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल त्याचा त्याच्यावरती इफेक्ट पडतो आणि ते ब्लॅक होईल. आणि जर अमेरिकेमध्ये आहे इथं थंड हवामान आहे त्यामुळं तिथं काय होईल, ते जे मुलगा असेल तो व्हाईट कलरचा तयार म्हणजे व्हाईट कलर त्याच्यामध्ये ॲपियर होईल. ओके, किंवा तो दिसायला कसा दिसेल, एकदम असा गोरा दिसेल. किंवा यूज अँड डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. ओके, एखादे ऑर्गन यूज केले का नाही. ओके, त्याच्यावरून व्हेरिएशन असेल किंवा कॉन्सिक्युअस इफेक्ट किंवा त्याच्या माइंडमधला जो इफेक्ट आहे किंवा विचार करण्याची क्षमता आहे त्याचासुद्धा त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकेल. त्यानंतर जर्मिनल व्हेरिएशन्स मीन्स इट इज व्हेरिएशन ऑकर्स ॲट द जर्म सेल्स. ओके, जर्म सेल्समध्ये ज्या काही गॅमेट प्रोड्यूस करणाऱ्या मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे आहे ते प्रोड्यूस करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये इफेक्ट होत असेल. आता हा इफेक्ट हा कसा कंटिन्युअस व्हेरिएशन किंवा डिस्कंटिन्युअस म्हणजे हे थोड्या वेळापुरती. ओके, थोड्या वेळापुरतं जर त्याच्यामध्ये चेंजेस झालेले असतील आणि कंटिन्युअस व्हेरिएशन म्हणजे जे चेंजेस आहेत ते याच्यामध्ये जे परमनंट चेंजेस आहेत असे जर असतील तर. ओके, तर त्यांना डिस्कंटिन्युअस व्हेरिएशन म्हटलं जातं. हा काय एवढ्या डिटेलमध्ये काही पार्ट नाही आहे पण फक्त लक्षात ठेवा टाईप्स त्याच्यामध्ये कुठले कुठले आहे. ओके, त्यानंतर आपल्याला मोस्टली याच्यामध्ये जे बघायचं आहे ते म्हणजे ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये ते म्हणजे मेंडलियन इनहेरिटन्स. आता मेंडलियन इनहेरिटन्स म्हणजे काय, जे काही इनहेरिटन्स किंवा जेनेटिक्स आपण जे म्हणतो त्या जेनेटिक्सचा पहिल्यांदा स्टडी जो आहे तो स्टडी करण्याचं काम हे इट इज बाय द वन सायंटिस्ट ग्रिगर जॉन मेंडल. ओके, 1866 साली त्यांनी त्याच्यावरती स्टडी केलेला आहे आणि इथूनच ह्या सायंटिस्टपासूनच जो जेनेटिक्सचा स्टडी आहे तो स्टडी ह्याच्यामध्ये स्टार्ट होतो, ग्रिगर जॉन मेंडल. ओके, आता ह्याच्यामध्ये ग्रिगर जॉन मेंडलनी जे काही सगळे एक्सपेरिमेंट केले तर त्याला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. आणि ते जे एक्सपेरिमेंट आहे इट इज गार्डन पी प्लांट म्हणजे बागेमध्ये वाढणारे जे वाटाण्याची झाडं आहेत त्या वाटाण्याच्या झाडाचे जे फ्लावर असेल किंवा त्याचे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी हा स्टडी केला. स्टडी करत असताना 2 वेगवेगळे प्लांट घेतले आणि त्या प्लांटचं त्यांनी क्रॉसिंग केलं किंवा हायब्रिडायझेशन केलं, हायब्रिड त्याचं तयार केलं आणि त्याचा स्टडी त्यांनी केला. म्हणून त्यांचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्या एक्सपेरिमेंटला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स म्हटलं जातं. ओके, आणि फक्त एक्सपेरिमेंट करून ते थांबले नाही. एक्सपेरिमेंट करून त्याचं जे काही त्यांना रिझल्ट मिळाले ते रिझल्ट त्यांनी सायंटिफिक मॅनरनी ओके किंवा त्याच्यामध्ये स्टॅट असेल किंवा मॅथ्स असेल, स्टॅट आणि मॅथ्सचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स त्याला अप्लाय केले आणि अप्लाय करून त्यांनी एक असा रिझल्ट काढला की ते रिझल्ट्स काय आहेत ते आपण पुढे पुढे बघणार आहोत. ओके, आता ही द स्टडी करत असताना दे स्टडी द व्हेरी सायंटिफिक मॅनर अँड प्रपोज द प्रिन्सिपल. ओके, सायंटिफिक मॅनरनी स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर जे काही त्यांना रिझल्ट मिळाले ते रिझल्ट हे त्यांनी एका प्रिन्सिपलमध्ये म्हणजे स्टेटमेंटद्वारे किंवा त्याला जे काही रिझल्ट मिळाले त्याच्यावरून त्यांनी काही अनुमान काढले. ओके, त्या अनुमानाला मेंडेलियन प्रिन्सिपल्स म्हटलं जातं. ते कुठले आहेत ते आपण पुढे बघूया. ओके ना,
इट इज नोन ॲज द मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता त्यांनी जे मांडलेलं अनुमान आहे त्या अनुमानासना मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हटलं जातं. त्यानंतर ही इपोच द मेकिंग वर्क इज नोन ॲज द मेंडॅलिझम. ओके, आता हे जे सगळं जे वर्क आहे पूर्ण वर्क त्यांचं, ओके, आणि त्यांनी मांडलेले जे काही प्रिन्सिपल्स आहेत किंवा लॉज आहेत त्या लॉजना सगळ्यांना मेंडॅलिझम म्हटलं जातं. ही लेड डाऊन फाउंडेशन ऑफ जेनेटिक थ्रू आउट दी देअरफॉर इट इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. ओके, आता जो मेंडल आहे त्या मेंडलपासून जे काही जेनेटिकचा स्टडी आहे तो जेनेटिकचा स्टडी स्टार्ट झाला. इन्स इट इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. ओके, इन 19th century many scientists had worked on a different organism and discussed deviation from the Mendel principle. आता याच्यामध्ये पहा, मेंडलचं जे वर्क होतं ते फक्त होतं ते म्हणजे पी प्लांटवरती. ओके, आणि ज्यावेळी आफ्टर दी मेंडल म्हणजे 19व्या शतकामध्ये जर आपण बघितलं मेंडलने जे केलेलं वर्क आहे ते फक्त पी प्लांटलाच लागू आहे का दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सना किंवा दुसऱ्या प्लांटला पण लागू आहे ते स्टडी करण्यासाठी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमवरती वेगवेगळ्या सायंटिस्टनं स्टडी केलं. ओके, आणि स्टडी केल्यानंतर त्यांना जे काही रिझल्ट मिळाले, ओके, त्यांनी जे काही अनुमान मांडले किंवा प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांना डेव्हिएशन फ्रॉम द मेंडलियन प्रिन्सिपल्स असं म्हटलं जातं. ना आता याच्यामध्ये आपण बघूया की द हिस्ट्री ऑफ द मेंडलची हिस्ट्री. आता मेंडलचं जे पूर्ण नाव आहे ते म्हणजे ग्रिगर जॉन मेंडल. ओके, आणि इट इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स त्याला म्हटलं जातं. आता जे मेंडल आहे त्या मेंडलचं जे बर्थ आहे ती बर्थ इट इज द 22 जुलै 1822 इट इज इन ऑस्ट्रियामध्ये झालेलं आहे. त्यानंतर अर्ली एज्युकेशन जे आहे मोनेस्ट्री इन बर्न ऑस्ट्रियामध्ये अर्ली एज्युकेशन झालं. त्यानंतर ग्रॅज्युएशन 1980 साली त्यांचं झालेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनिया. तर 2 त्याच्यामध्ये सब्जेक्ट घेऊन त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं, एक म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्स. ओके, आणि त्यानंतर 1854 ते 1868 ह्या पिरियडमध्ये मेंडलनी टीचर म्हणून वर्क केलं, द फिजिक्स आणि नॅचरल सायन्सचा टीचर म्हणून इन द हायर सेकंडरी स्कूल बर्नोमध्ये. त्यानंतर हे वर्क करत असतानाच 1857 ते 1865 साली त्यांनी गार्डन पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट केले. त्या एक्सपेरिमेंटला म्हटलं जातं ब्रीडिंग एक्सपेरिमेंट किंवा हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट म्हटलं जातं. ओके, त्यानंतर 1866 साली म्हणजे 1857 ते 1865 त्यांनी सगळे एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट मिळाला तो रिझल्ट 1866 साली त्यांनी पब्लिश केला. ओके, तर पब्लिश जे केलं त्याचा एक जर्नल आहे ॲन्युअल प्रोसिडिंग ऑफ द नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ दी बर्न. याच्यामध्ये त्यांनी त्याचे जे काही एक्सपेरिमेंट्स होते त्याचे रिझल्ट पब्लिश केले. ओके, आणि त्या पेपरमध्ये काय होतं की त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट आणि त्याचे रिझल्ट्स, ओके, ते त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले. ओके, आणि त्याचे जे काही पूर्ण वर्क आहे त्या वर्कवरून मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स मांडलेला आहे. पण त्यांनी पब्लिश केलं कधी बघा 1866 साल. पण 1866 ते 1900 सालापर्यंत तिथे जे काही सायंटिस्ट होते म्हणजे त्यावेळचे जे काही बाकीचे जे सायंटिस्ट होते ते मेंडलचं वर्क हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही. ओके, 1900 सालापर्यंत मेंडलचं वर्क हे निग्लेक्ट केलं, इग्नोर केलं. ओके, त्यानंतर 19व्या शतकामध्ये किंवा ज्यावेळी 19वं साल स्टार्ट झालं त्याच्यामध्ये 3 सायंटिस्ट हे 3 वेगवेगळ्या देशामधून, हंगो डी व्हेरीस फ्रॉम दी हॉलंड, कार्ल कोरेन्स फ्रॉम दी जर्मनी, त्यानंतर हॉर्न स्टेचमार्क फ्रॉम द ऑस्ट्रिया, ह्या 3 सायंटिस्टनी मेंडलचं जे वर्क आहे ते वर्क रिडिस्कवर केलं. परत त्यांनी रिडिस्कवर करून जे काही रिझल्ट होते ते 1901 ओके 1901 परत पब्लिश केलं. आणि इट इज प्रूव्ह दॅट त्यांनी प्रूव्ह केलं की जे मेंडलनी जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि त्यांनी जे काही रिझल्ट दिलेला आहे इट इज द ट्रू. ओके, तो खरोखर आहे. ओके, आणि तसेच रिझल्ट मिळतात आणि तशाच पॅटर्ननी सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये मिळू शकतील असं त्यांनी प्रूव्ह केलं. ओके, प्रूव्ह केल्यानंतर त्यांनी जे काही वर्क केलेलं आहे त्या वर्कवरून ह्या 3 सायंटिस्टनी 3 लॉज मांडले. इट इज नोन ॲज द मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आता इथं एक लक्षात ठेवा, आपण काय म्हणतो मेंडलच्या वर्कवरून 3 लॉज आहेत मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. पण ते मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स जे आहे ते मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स मेंडलनी नाही मांडलेले. ओके, त्याच्या वर्कवरून ह्या 3 सायंटिस्टने
हुंगो डी व्हेरियस, कार्ल कोरेन्स आणि होन्स स्टेचमार ह्या 3 सायंटिस्टनी ते मांडलेले आहे. ओके, ना दिस इज लॉ फॉर दी बेसिस ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ओके, इथून म्हणजे मेंडलच्या वर्कपासून म्हणजे 19व्या सालापासून ज्यावेळी मेंडलचं वर्क परत पब्लिश झालं तिथून नवीन जेनेटिक जे आहे ते नवीन जेनेटिक स्टार्ट झालं. मीन्स मेंडल इट इज नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं. आणि पूर्ण मेंडलचे जे वर्क आहे, नाव दॅट मेंडल वर्क इट इज कॉल्ड ॲज द मेंडॅलिझम. ओके, त्याला मेंडॅलिझम म्हटलं जातं. ही जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, मेंडलियन हिस्ट्री. ओके, आता याच्यामध्ये पहा, मेंडल वॉज अनेबल टू गेट एनी पॉप्युलॅरिटी. ही डायड इन 1884 विदाउट गेटिंग एनी क्रेडिट ऑफ हिज वर्क. ओके, आपण मगाशीच बघितलं पहा की 1866 साली त्यांनी काय केलं, त्यांचं जे सगळं वर्क होतं त्यांनी पब्लिश केलं. पण तिथं ज्यावेळीचे सायंटिस्ट होते म्हणजे अदर्स बाकीच्या म्हणजे ह्या फील्डमध्ये काम करणारे नॅचरल सायन्समध्ये किंवा त्याचबरोबर वेगवेगळे त्यावेळी डिस्कवरी ज्या व्हायच्या त्यावेळी आपल्याला माहीत असेल अलेक्झांडर फ्लेमिंग वगैरे जे काही मोठे मोठे सायंटिस्ट होते त्या काळामध्ये होते. ओके, पण त्यांनी हे मेंडलचं वर्क ॲक्सेप्ट नाही केलं. त्यामुळं पण त्यामध्येच त्यांची डेथ झाली. 1884 त्यांची डेथ झाली. त्यामुळं त्यांना कुठलंही क्रेडिट म्हणजे त्यांचं जे काम होतं ते कुणी ॲक्सेप्ट नाही केलं, त्यांना नावाजलं कुणीही नाही. पण 16 वर्षानंतर ओके 19व्या सालामध्ये रिडिस्कवर त्यांचं वर्क झालं. 3 सायंटिस्ट मगाशी आपण बघितलं पहा, एक म्हणजे कार्ल कोरेन्स इट इज फ्रॉम द जर्मनी, हुंगो डी व्हेरियस फ्रॉम दी हॉलंड. आणि आता कार्ल कोरेन्स जे आहे त्यांनी सेम मेंडलसारखंच वर्क केलं पण ते मेज प्लांटवरती. हुंगो डी व्हेरियस त्यांनी सेम केलं पण इट इज फ्रॉम दी प्रायमरोज म्हणजे जास्वंद आपण म्हणतो पहा, त्या जास्वंदावरती त्यांनी सेम काम केलं. ओके, ही पब्लिश द मेंडल जे वर्क होतं इन 1901 इन फ्लोरा मॅगझिन. ओके, एक मॅगझिन होतं फ्लोरा नावाचं, त्या मॅगझिनमध्ये त्यांनी केलं. त्यानंतर होन्स स्टेचमार आणि ऑस्ट्रियामधून त्यांनी पण सेम मेंडलसारखंच काम हे वेगवेगळ्या फ्लॉवरिंग प्लांट्सवरती केलं. ओके, आता ह्या सगळं जे मेंडलचं वर्क आहे आणि त्यानंतर ह्या तिघांनी केलेलं वर्क ह्या तिघांच्यावरून त्यांनी 3 लॉज मांडले. दिस नोन ॲज द फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ ऑफ दी मेंडलियन जेनेटिक्स. ओके, तर पहिला जो लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हटलं जातं. दुसरा लॉ आहे तो लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि तिसरा एक लॉ आहे तो म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि लॉ ऑफ डॉमिनन्स. ओके, त्याच्यामधला पहिला लॉ आहे तो म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा लॉ आहे तो म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि तिसरा लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. हे तिन्ही लॉज पुढे आपल्याला येणार आहेत, त्यावेळी डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये बघूया. पण मेंडल एक्सपेरिमेंट रिमेन्स हिडन 34 इयर्सपर्यंत त्यांना कुणीही पब्लिसिटी दिलेली नाही आहे. ओके, रिझन फॉर मेंडल वर्क इग्नोरन्स. आता मेंडलचं वर्क जे आहे ते इग्नोर का केलेलं असेल? ओके, त्यावेळी का ते ॲक्सेप्ट नाही केलेलं नसणार आहे? त्याच्यामध्ये काही रिझन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं रिझन आहे ते म्हणजे फर्स्टली कम्युनिकेशन वॉज नॉट इझी दोज टाईम्स. ओके, आतासारखं नाही आहे. आता आपल्याकडे कसं मोबाईल्स आहेत, इंटरनेट्स आहेत, म्हणजे कुठलीही एखादी जगामधली घटना झाली तर दुसऱ्या सेकंदाला आपल्याला कळते. म्हणजे जे एखादा रिसर्च आहे तो सगळीकडे स्प्रेड होतो. पण त्यावेळी अशा काही सोयी नव्हत्या. ओके, त्यावेळी फक्त पब्लिशिंग असायचं, बुक एखादं तयार केलं जायचं, त्यामध्ये माहिती ती असायची. पण ते बुक्स हे सगळ्या पूर्ण जगामध्ये सगळ्या सायंटिस्टला पोचलंच असं नाही. त्यामुळं कम्युनिकेशन करणं सायंटिस्टमधलं जे कम्युनिकेशन होतं ते कम्युनिकेशन त्याच्यामध्ये कमी होतं. त्यामुळे हे मेंडलचं वर्क जे आहे ते इग्नोर केलेलं असेल. त्यानंतर दुसरं आहे कन्सेप्ट ऑफ दी जीन किंवा स्टेबल डिस्क्रेट युनिट. आता ह्याच्यामध्ये मेंडलनी काय सांगितलं की जे काही पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्समध्ये असे काहीतरी फॅक्टर्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत की जे पुढच्या पिढीला त्यांच्या ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर केले जातात. ओके, ते म्हणजेच काय, आता आपण काय म्हणतो जे जीन्स आहेत. ओके, ते म्हणजे क्रोमोझोम्स आहेत किंवा जीन्स आहेत. पण मेंडल्सला ते माहीत नव्हतं ते जीन्स आहेत किंवा क्रोमोझोम्स आहेत. त्यावेळी जीन्स म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, DNA म्हणजे काय, त्याचा अजून शोध लागलेला नव्हता. तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलेलं की देर इज द समथिंग, काहीतरी आहे की जे
पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर केलं जातं. पण ते जीन आहेत किंवा ते क्रोमोझोम आहे त्याला माहीत नव्हतं, म्हणून त्याला त्यांनी नाव दिलं इट इज नोन ॲज द प्रिन्सिपल. ओके, त्याला प्रिन्सिपल नाव हे दिलं. पण ही जी प्रिन्सिपल ही जी कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट ह्या तिथल्या ज्या सायंटिस्ट होते त्यावेळेचे त्यांना रुचली नाही, त्यांनी कुणीही ॲक्सेप्ट केलं नाही. ओके, त्यामुळं सुद्धा मेंडलचं वर्क इग्नोर झालेलं असेल. त्यानंतर मेंडलनी जे काही वर्क केलं त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मांडण्यासाठी त्यांनी मॅथमॅटिक्स ओके आणि त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपल्स यूज केले. आणि एक आहे बायोलॉजीमध्ये मॅथ्सचा यूज करणं आणि स्टॅटचा यूज करणं ते त्यावेळच्या सायंटिस्टना रुजलं नाही. ओके, त्यामुळंसुद्धा हे मेंडलचं वर्क जे आहे हे मेंडलचं वर्क इग्नोर झालेलं असेल. त्यानंतर त्यांनी जे मांडलेली जी कन्सेप्ट होती ते म्हणजे फॅक्टर्स किंवा काहीतरी प्रिन्सिपल्स काहीतरी सबस्टन्स हे पॅरेंटमध्ये आहे ते ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर होतं. इट इज पण ते कुठे आहे त्याचं फिजिकल प्रूफ काय, ते सेल आहे बरोबर आहे. जर पॅरेंटमध्ये आहे तर पॅरेंटमध्ये कुठल्या सेलमध्ये आहे, बॉडीच्या कुठल्या सेल्समध्ये असेल. जर सेल्समध्ये असेल तर सेल्समधल्या कुठल्या पार्टमध्ये आहे, ते सेलच्या सायटोप्लाझममध्ये आहे का न्यूक्लियसमध्ये आहे. सायटोप्लाझममध्ये असेल तर सायटोप्लाझमच्या कुठल्या सेल ऑर्गनलीमध्ये आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे का पेरॉक्सिझोम आहे, त्या कुठं आहे सेलमध्ये कुठे आहे त्याचं जे फिजिकल प्रूफ आहे ते फिजिकल प्रूफचं एक्सप्लेनेशन हे मेंडलना देता आलं नाही. त्यामुळं जे मेंडलचं वर्क जे आहे ते मेंडलचं वर्क हे इग्नोर झालेलं असेल. आता याच्यामध्ये पहा, ह्या कारणामुळं हे मेंडलचं वर्क हे इग्नोर झालेलं असेल असं कन्सिडर केलं जातं. ओके, तर इथेपर्यंतचा जो पार्ट आहे तो इथं लक्षात ठेवा. राहिलेला पार्ट जो असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यामध्ये बघूया.